रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बोले. तर 5 तारखेला शपथ घेणार मात्र मुख्यमंत्री कोण आम्ही ठरलं नाही. तर पाहायला गेलं अजून नाराजी अत्यंत हे सरकार आधीचं घटनाबाह्य पद्धतीनं चाललं. जस्टिस डी.वाय. चंद्रचूड, बरं का, हे मी म्हणत नाही, जस्टिस डी.वाय. चंद्रचूड यांनी घटनापीठावर बसून महाराष्ट्र असेल, त्यानंतर जो आता संभलचा विषय आहे, वर्शिप ऍक्ट, हे सगळे त्यांनी अत्यंत घटनाबाह्य कामं करून देशामध्ये एक प्रकारची आग लावली. महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टानं संरक्षण दिलं, त्या डी.वाय. चंद्रचूडजी होते. आणि आता त्याच पद्धतीनं पुढे हे घटनाबाह्य काळजीवाहू सरकार आहे. हे काळजीवाहू सरकार, केयरटेकर गवर्नमेंट, ये भी संविधान के खिलाफ है. हे सुद्धा काळजीवाहू सरकार 26 तारखेला मुदत संपलेली आहे विधानसभेची. नवीन विधानसभा 26 तारखेला, नवीन सरकार हे अस्तित्वात येणं हे घटनेनुसार आवश्यक होतं. आता हे त्यांचे भाडोत्री कायदे पंडित काही कागद आणून दाखवतील, पण आम्ही जर असतो तर एवढ्याला राष्ट्रपती राजवट लावली असती. मी वारंवार सांगतो, अद्याप कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निकाल लागून किती दिवस झाले? 10 दिवस होऊन गेले. 24 तासामध्ये खरं म्हणजे एवढं बहुमत आहे, सरकार स्थापनेचा दावा करायला पाहिजे होता. अद्याप ह्यांच्यापैकी कोणीही सरकार स्थापनेचा दावा का केला नाही? का केला नाही? बहुमत आहे ना आपल्याकडे, सरकार स्थापनेचा दावा आपण केला नाही. अद्याप मुख्यमंत्री कोण, भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण, या संदर्भात निर्णय झाला नाही. इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतकं मोठं बहुमत, तरीही विधिमंडळ पक्षाचा नेता ते अद्याप त्यातून निवडू शकले नाही. सरकार स्थापनेचा दावा नाही. अद्याप राज्यपालांना कोणी भेटलेलं नाही जाऊन सरकार स्थापनेसाठी, आणि राज्यपाल चालू देतात काळजीवाहू सरकार घटनाबाह्य. आणि त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष बावनकुळे सांगतात 5 तारखेला शपथ घेऊ. हे का राज्यपाल आहेत का? हे म्हणतात 5 तारखेला शपथ घेऊ. यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का? आम्ही 5 तारखेला शपथ घेऊ. राज्यपालांनी सांगितलंय का? राज्यपालांना तुम्ही सांगितलंय का? राज्यपालांनी कळवलंय का? सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला हे तयार नाहीत का? घाबरलाय का तुम्ही? कशा करता आपण सरकार स्थापनेचा दावा करत नाहीये? ही अत्यंत गंभीर स्थिती, घटनात्मक प्रसंग काळजीवाहू सरकारच्या बाबतीत सुद्धा या महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा निर्माण होतोय. याला सर्वस्वी जबाबदार जस्टिस डी.वाय. चंद्रचूडच आहेत. सुप्रीम कोर्ट आहे, निवडणूक आयोग, हे सगळ्या घटनात्मक संस्था या महाराष्ट्रात जो फियास्को झालेला आहे त्याला जबाबदार आहेत. फडणवीस काय सांगतात आमचे? बघा, ते आजारी आहेत. त्यांच्याविषयी तुम्ही आता असं काय वेडवाकडं बोलू नका. त्यांची प्रकृती फार नाजूक आहे. तुम्ही काल बघितलं ना, हाताला पट्टी लावून बसलेले आहेत. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले, त्या मंत्र्यांनाही ते भेटले नाहीत. म्हणजे किती तब्येत त्यांची खराब आहे बघा. अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही असं डिस्टर्ब करू नका. 5 तारखेला ते येत आहेत का शपथविधीला, की एअर ॲम्ब्युलन्समधून त्यांना यावं लागेल? अशा चिंतेमध्ये अनेक लोक आहेत. त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं. त्यांना डॉक्टराची गरज आहे का मांत्रिकाची गरज आहे? हा मांत्रिक अमित शहा पाठवतात की नरेंद्र मोदीजी पाठवत आहेत त्यांना बरं करण्यासाठी?
यांच्या अंगातली जी भूत संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजेत आता. आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीसजी करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. बोले हो गया. गृहमंत्रीपद असेल, महसूल खातं असेल, आपल्याकडे कसा घेता येईल असं एक नियोजन चाललंय. बघा असं आहे की हे ते ठरवणार आहेत का? हे ते ठरवू शकतात का? नाही. हे नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी ठरवणार. यांच्यासमोर कोणती हाडकं टाकायची आणि तरी काय चघळायचं हे यांच्या हातात नाहीये. यांच्या हातात फार तर रुसवे फुगवे आणि मग शरणागती, या पलीकडे यांच्या हातात काही नाही. 3 वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतला होता तो याच स्वाभिमानाच्या रक्षणासाठी घेतला होता की आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही तुमच्या दारामध्ये शेपूट हलवत उभे राहणार नाही. हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा निर्णय होता. तो यासाठीच होता की आम्ही कुत्रे नाहीत तुमच्या दारात बांधलेले, तुमचा पट्टा आमच्या गळ्यात बांधलेला नाही, आमचे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत. राजकारणामध्ये हार जीत होत असते आणि आम्ही का हरलो हे रोज तुम्हाला आता रोज जी उदाहरणं येत आहेत ईव्हीएमची आणि पैशाच्या वापराची. काल आम्ही बाबा आढाव यांना भेटून आलो त्यासाठी. 95 वर्षाचा योद्धा, महाराष्ट्रामध्ये जे लोकशाहीचं पतन झालं, अधपतन झालं, त्याच्या विरुद्ध लढतोय. आणि काल माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरेजी, माननीय जयंतराव पाटीलजी असे सगळे प्रमुख नेते आम्ही बाबा आढाव साहेबांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि ही लढाई यापुढे चालू राहील, संपणार नाही. बोले आपकी क्या बात है. 16 ते 21 दरम्यान या सरकारचं पहिलं अधिवेशन आहे आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये 32 दिवसच तरी टाकले, त्यामुळे फक्त 4च दिवस अधिवेशन होणार आहे. बघा हे याला म्हणतात मोदी पॅटर्न किंवा अमित शहा पॅटर्न. केंद्रामध्ये लोकसभा, राज्यसभा, संसदेमध्ये प्रश्न दिले जाऊ देत नाहीत आम्हाला. आम्ही एखादा प्रश्न विचारला की संसद बरखास्त करून 5 मिनिटात लोकसभा स्पीकर आणि राज्यसभा चेअरमन निघून जातात. आता इतकं बहुमत आहे यांच्याकडे, हे उद्या विधानसभेचं अधिवेशन सुद्धा घेणार नाहीत. अधिवेशन सागर बंगल्यावर घेतील किंवा नागपूरला घेतील बंगल्यावर, त्यांच्या प्रांगणामध्ये. विरोधी पक्षाला संपून टाकायचं, खतम करायचं, लोकशाही टिकवायचीच नाही, अशा पद्धतीचं राज्य महाराष्ट्रात चालू आहे. म्हणून काल बाबा आढाव जे आत्मक्लेश आंदोलन केलं त्याला पाठिंबा द्यायला आम्ही गेलो आणि पुढल्या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासंदर्भात आमच्या चर्चा आणि बैठका सुरू आहेत. काय वाटतं फेरतपासणीसाठी 22 स्टेट आमदार केले, नक्की योग्य फेरतपासणी बघा आशा आहे आम्हाला. आता ते काहीतरी मॉक, कसलं मॉक, सगळ्या व्हीएम मध्ये घोटाळा करून ठेवलेले आहात. मतं नीट मोजली जात नाही. भारतीय जनता पक्षाला झालेल्या मतांपेक्षा जास्त मतं पडतात. या देशातली लोकशाही आहे का महाराष्ट्रातली? बोलिये. बीजेपी नेता सगळ्या व्हीएम मध्ये घोटाळा करून ठेवलेले आहात. मतं नीट मोजली जात नाही. भारतीय जनता पक्षाला झालेल्या मतांपेक्षा जास्त मतं पडतात. या देशातली लोकशाही आहे का महाराष्ट्रातली? बोलिए. बीजेपी नेता बावनकुळे ने स्पष्ट किया कि 5 दिसंबर को 5 बजे शपथ ली. बात ऐसी है, महाराष्ट्र में एक ऐसी सरकार सुप्रीम कोर्ट के प्रोटेक्शन में चली जो संविधान के खिलाफ घटना बाह्य सरकार चली. उनके लिए डीवाई चंद्रचूड़ जिम्मेदार है, सुप्रीम कोर्ट जिम्मेदार. अब ये जो केयर टेकर गवर्नमेंट है वो भी संविधान के खिलाफ चल रही है. 10 दिन हो चुके हैं. उनके पास भारी बहुमत है, भारी शैतानी बहुमत. अकेले बीजेपी के पास बहुमत है. फिर भी अब तक ये लोगों ने राजभवन में जाकर सरकार बनाने का दावा नहीं किया है. क्यों? अगर अल्पमत में होते और हमारे पास बहुमत होता तो हम बहुमत में होने के बावजूद ये लोग भाग कर राजभवन में जाते और दावा ठोक देते कि हमारी बड़ी पार्टी है. लेकिन अब बहुमत है, सब कुछ है, 10 दिन हो चुके हैं और सरकार बनाने का दावा तक ये लोग नहीं करते. अब तक ये उनके जो विधायक दल का नेता नहीं चुन पाए हैं. 10 दिन हो गए. क्या चल रहा है? और
उनके जो प्रदेश के अध्यक्ष है बीजेपी के मिस्टर बावनकुळे, वो नागपुर में बैठे और वो आदेश देते हैं कि 5 तारीख को सरकार बनेगी, शपथ लेगी। क्या ये उनको राज्यपाल बनाया है क्या? राज्यपाल के अधिकार ये लोगों ने हाथ में लिए हैं। राज्यपाल ने यहाँ राष्ट्रपति शासन लगाने की सिफारिश करनी चाहिए। इतना यहाँ मेस हो चुका है, तो ये गलत बात है। लेकिन जनता सब देखती है, सब देखा है चुनाव कैसा हुआ, ईवीएम में कैसी गड़बड़ी हुई, पैसा का खेल कैसा चला, हम सब कुछ देख रहे हैं। कल उद्धव ठाकरे जी और शरद पवार साहब पुणे में जो आंदोलन कर रहे थे, बाबा आढ़ाव सीनियर सोशल वर्कर रहे, उनकी उम्र 95 साल है, 95 ईयर। तो उनके साथ हम बैठे, उनका मार्गदर्शन भी लिया है। और आने वाले दिनों में ये जो सब घोटाला गड़बड़ हुआ है, तो उसके खिलाफ राज्य में और देश में एक बहुत बड़ा मूवमेंट चलाने का हमारा प्रयत्न है। क्या सस्पेंस होना चाहिए? जिसके पास बहुमत है वो सस्पेंस क्यों रखे? क्या जवाबदारी क्या है उनके ऊपर ऐसी? बस एक नाम घोषित करना है, वो भी दिल्ली से, थोड़े महाराष्ट्र वाले नाम घोषित करेगा। वो परंपरा चली गई, चले, थैंक यू। सर एक गुलाबराव पाटील म्हणतात की आता को लेकर समितीने जो किया है वकील को लेकर सामान्य प्रस्ताव बात ऐसी है कि अजमेर हो या संभल हो, जो निर्णय दिया था चंद्रचूड़ जी के खंडपीठ ने, उससे देश में आग लगी और ये आग लगाकर चंद्रचूड़ जी रिटायर हो गए। आज देश में क्या स्थिति है, देश की हालत क्या है, अराजकता है, और उसके लिए सुप्रीम कोर्ट जिम्मेदार है। और जिसका आप नाम ले रहे हो, चीफ जस्टिस ऑफ जो इंडिया थे चंद्रचूड़, जिम्मेदारी लेनी चाहिए चंद्रचूड़ साहब ने। इलेक्शन